मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. गौरीचा जीव घ्यायला निघालेल्या कामिनीचा ऋषीने ऐनवेळी येतच प्लॅन फ्लॉप केलेला असतो आणि प्लॅन फ्लॉप करून आता इकडे गौरीला वाचवलेलं असतं. आणि त्याचबरोबर हे सगळं नेमकं कोणी केलं, कशा पद्धतीने घडून आणलं, ह्या सुद्धा गोष्टींचा आता इकडे ऋषीसमोर उलगडा होईल का, हे सगळं आपल्याला या आजच्या भागामध्ये पाहायचंय. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. खूपच इंटरेस्टिंग असा व्हिडिओ असणार आहे प्रेक्षकांनो. कारण आता इकडे जी काही कामिनी आहे त्या कामिनीने गौरीसोबत खूपच मोठा गेम केलेला असतो आणि एवढा मोठा गेम केल्यानंतर शेवटी काय तर इथे आता गौरीला एका मुलाच्या हातामध्ये चिठ्ठी दिलेली असते आणि ती चिठ्ठी दिल्यानंतर तिला एका ठिकाणी बोलावून घेतलेलं असतं आणि त्या ठिकाणी बोलावून घेतल्यानंतर तिचा एकच सतत तिला प्रश्न असतो, तो म्हणजेच की खरं खरं सांग, कमळी तुझी मुलगी आहे का? कारण त्या लोकांना तिच्यावर डाऊट असतो आणि त्याचमुळे ते सतत तिला तो प्रश्न विचारत असतात. पण गौरी मात्र तोंडातून एकही शब्द काढत नाही. पण शेवटी काय होतं की कामिनीचा राग अनावर होतो आणि कामिनीचा राग अनावर झाल्यानंतर इकडे ती सतत विचारत असते की सांग, कमळी तुझी मुलगी आहे का? सांग सांग असं म्हणून हो म्हणते गौरी. आणि त्याच वेळेला आता कामिनी तिथे असलेला एक खूप मोठा दगड उचलते आणि गौरीच्या डोक्यात टाकते. त्याच वेळेला गौरी खूप मोठ्यात आवाज करत असते, जोरात ओरडत असते. जेव्हा गौरी जोरात ओरडते तेव्हा ऋषी आणि त्याचबरोबर अनामिका हे दोघेही जण गाडीने प्रवास करत असतात रस्त्याच्या बाजूने. आणि तेव्हा लगेचच आता कचकन इथे ऋषी ब्रेक दाबतो आणि तेव्हा अनामिका म्हणते, अरे काय झाले ऋषी, तू असं गाडीचं ब्रेक का बरं दाबलंस? तेव्हा तो म्हणतो, कसला तरी आवाज आलाय. असं म्हणून लगेच गाडीतून खाली उतरतो आणि म्हणत असतो, कोण आहे कोण आहे? असं म्हटल्याबरोबर कामिनी डोक्याला हातच लावून घेते आणि लगेचच ती गौरीला आणि त्या गुंडांना बाजूला करत असते आणि तिथून पळ काढण्याचा ती प्रयत्न करत असते. तेवढ्यातच ऋषी आता तिथे धावतच येतो. ऋषी धावतच आल्यानंतर समोर पाहतो तर काय, इथे गौरी पडलेली असते. आता त्याच्या घरी ही काम करणारी साधना मावशी म्हणून राहणारी गौरी आहे हे त्याला काही माहिती नसतं. तो धावतच येतो आणि म्हणत असतो, साधना मावशी, साधना मावशी, तुम्हाला काय झाले? तुम्ही तुम्ही अशा का पडलात आणि तुम्हाला कोणी मारले? साधना मावशी डोळे उघडा, साधना मावशी डोळे उघडा. तेव्हा अनामिका म्हणत असते, काय हे ऋषी, ह्या नेमक्या कोण आहेत? असं विचारल्याबरोबर आता इकडे लगेचच तो म्हणत असतो, ह्या आमच्या घरी काम करणाऱ्या मेड आहेत, ह्या आमच्याकडे काम करतात, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याच वेळेला आता इकडे ऋषी पटकन त्यांचं डोकं मांडीवर ठेवतो आणि अनामिका पटकन जाऊन गाडीमध्ये बॉटल असते ती घेऊन येते आणि त्यानंतर तो म्हणत असतो, नाही पाणी नको जास्त पाजायला, आपण पटकन ह्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ. असं म्हणून दोघेही जण हॉस्पिटलमध्ये घेऊन येतात. डॉक्टर आता इकडे पट्टी वगैरे लावतात, डोक्याला मार लागलेला असतो आणि त्यांचाच पाठलाग करत कामिनी आणि रागिनी इथे येऊन पोहोचलेले असतात. आता ऋषीने जेव्हा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं, बेसिक प्रोसेस होते, त्यावेळेस कामिनी रागिनी आता त्या हॉस्पिटलच्या तिथे जी काही त्यांची रूम आहे त्या रूमच्या बाहेरच वाकून बघत असतात. कारण कामिनीला असं वाटत असतं, जर आता ह्यानं ऋषीला काही सांगितलं तर, आणि ऋषी हा नेमका हिला ओळखतो कसा, असा सुद्धा प्रश्न इकडे तिला पडलेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे आता नीला माहिती नसतं की ही साधना म्हणून ऋषीच्या घरी राहते. पण जर तिने आता इथे आमची नावं घेतली आणि सांगितलं तर मग काय करायचं, असा सुद्धा प्रश्न इकडे आता पडलेला असतो. त्याच वेळेला आता इकडे नयनतारा ऋषीची आणि अनामिकाची वाट बघत असते आणि तेव्हा लगेच त्या ऋषी नयनताराला फोन करून सांगत असतो, आई मला थोडासा यायला उशीर होईल. का बरं उशीर होईल असं ती विचारते. आणि त्याच वेळेला ऋषी म्हणत असतो, अगं आपल्या साधना मावशी आहेत ना, त्यांना हॉस्पिटलमध्ये आणलं आहे, त्यांच्या डोक्याला कोणीतरी मारलं आहे. तेव्हा आता इकडे नयनतारा विचार करते, काय साधना मावशी, आणि त्या तर मंदिरात गेल्या होत्या, अजून घरी आल्या नाही. मी तेच म्हणते, बघ ना कसं काय झालं असेल हे सगळं काही, असं ती बोलत असते. आता कमळी तिथेच बाजूला असते. तेव्हा ऋषी म्हणत असतो, आई तू काळजी करू नकोस, त्यांच्या डोक्याला मार लागलाय, आत्ता आम्ही हॉस्पिटलमध्ये आणला आहे, बेसिक ट्रीटमेंट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात. त्यावर लगेच आता तिथे कमळी बाजूलाच उभी असते. कमळी म्हणत असते, काय झाले नयनतारा मॅडम, खरं खरं सांगा काय झाले? साधना मावशी ज्या आहेत ना त्या बऱ्या आहेत ना, म्हणजे त्यांना काही त्रास वगैरे तर नाही ना, त्या ठीक आहेत ना, असा प्रश्न आता इकडे ती विचारत असते. त्याच वेळेला आता इकडे नयनतारा म्हणत असते, नाही ग कमळी, खूपच मोठा प्रॉब्लेम झालाय. आणि तो प्रॉब्लेम म्हणजे की इथे आता ज्या काही आमच्या घरी साधना मावशी काम करणाऱ्या आहेत ना,
त्यांना इकडे डोक्याला मार लागलाय, कोणीतरी गुंडांनी त्यांच्यावर हल्ला केलाय असं समजलं आहे. त्याच वेळेला कमळी म्हणत असते, बापरे हे कसं झालंय, चला ना आपण हॉस्पिटलमध्ये जाऊया. त्याच वेळेला आता इकडे ती म्हणत असते, हॉस्पिटलला? आणि तू बरं कशाला येतेस, तुझा काय संबंध आहे? हे बघ, तुला हॉस्पिटलला येण्याची काहीच गरज नाहीये, मी जाते, तुझी तू घरी गेलीस तरी चालेल. आता इकडे कमळी घराकडे निघालेली असते. दुसऱ्या बाजूला ऋषी आता डॉक्टरांशी बोलत असतो. पण आता इकडे नयनतारा येणार आहे ही गोष्ट ऋषीने अनामिकाला सांगितलेली असते आणि तेव्हाच कामिनी आणि रागिनी ह्या दोघींनीही ते ऐकलेलं असतं. त्यामुळे कामिनी आणि रागिनी म्हणत असतात, नको नको, आपल्याला इथे थांबायला नको. काही जरी झालं, नयनतारा इथे आली आणि आपण तिला इथे दिसलो तर उगाचच भलताच काहीतरी प्रॉब्लेम व्हायचा, असं इकडे त्या दोघी जणी बोलत असतात. त्याच वेळेला आपण इकडे पाहतो की आता कमळी विचार करत असते, काय झालं असेल साधना मावशीला, काय करू, जाऊ का मी हॉस्पिटलमध्ये, ऋषी सरांना फोन करून विचारू का नेमकं काय झालं असेल, त्या बऱ्या आहेत ना नाही, ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतंय की मी विचारावा, कारण मला ना चैनच पडत नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला निंगी तिला विचारते की अगं कमळे काय झालं, एवढी डिस्टर्ब का आहेस? तेव्हा कमळी म्हणत असते, नाही ग मला काही कळत, काय करावं आणि काय नाही ह्या गोष्टी समजतच नाहीत, पण का काय झालंय ते तरी सांग. तेव्हा ती म्हणत असते, अगं त्या साधना मावशी आहेत ना ऋषी सरांच्या घरच्या, त्या ना हॉस्पिटलमध्ये आहेत, त्यांना कोणीतरी गुंडांनी त्यांच्यावर अटॅक केलेला आहे. तर इकडे आता कामिनी रागिनी ह्या घरी आलेल्या असतात. आता कामिनी म्हणत असते, तुला सांगू का रागिनी, अशी काही दुखरी नस दाबली ना, आणि तुला सांगते ती ना आता गौरी वाचणारच नाहीये बघ, पण जरी वाचली ना तर तुला एक गोष्ट सांगू का, तर आता मी माझ्या माणसांना पाठवते आणि माणसांना पाठवल्याच्या नंतर तिथेच हॉस्पिटलमध्ये आपण तिचा द एंड करू. आता अनिका म्हणत असते, अगं ग्रॅनी आजी, एकतरी काम दिलेलं तू व्यवस्थित का नाही करत आहेस, का अशी वागलेली आहेस, का अशी डोक्यावर पडलीस तू, आणि त्याचबरोबर आता हे असं का का करतेस तू? आणि त्यावर लगेच आता कामिनी म्हणत असते, ए गप्प बस, काय चाललंय तुझं? आणि त्याचबरोबर आता लगेचच ती म्हणत असते, नाही काही जरी झालं ना तरी सुद्धा इकडे मी शांत बसणार नाही, असं सुद्धा आता ती बोलत असते. इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता इकडे साधना मावशी म्हणजेच गौरीला आता इथे शुद्ध आलेली असते. जेव्हा गौरीला शुद्ध येते त्याच वेळेला आता इकडे लगेचच ऋषी म्हणत असतो, साधना मावशी तुम्ही बरे आहात ना? तेव्हा ती म्हणत असते, हो मी बरी आहे. पण त्यावर लगेच आता तो म्हणत असतो, पण खरं खरं सांगा तुम्ही तिकडे कशा होतात, आणि त्याचबरोबर तुमच्यावर तो हल्ला झाला, हल्ला करणारी गुंड, तुम्हाला मारणारी लोक कोण होती, कशा पद्धतीने हे सगळं झालेलं आहे, असं सुद्धा आता इकडे तो तिला विचारत असतो. पण तेव्हा आता नयनतारा तिथे आलेली असते. डॉक्टरांनी सांगितलेलं असतं, थोडक्यात आलात म्हणून बरं झालं, नाही तर खूपच जास्त ब्लड वगैरे गेलं असतं तर मग खूपच जास्त त्रास इथे तुम्हाला झाला असता, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याच वेळेला डिस्चार्ज होतो आणि नयनतारा आता इकडे गौरीला घरी घेऊन जाते. प्रेक्षकांनो, जेव्हा नयनतारा घरी घेऊन जाते त्यावेळेला नयनतारा आता इकडे खोदून खोदून बऱ्याच काही गोष्टी, बरेच काही प्रश्न विचारण्याचं काम करत असते. पण इथे मात्र आता ती काहीही सांगत नसते. तेव्हा नयनतारा म्हणत असते, मी तुमची मैत्रीण आहे, एक मैत्रीण म्हणून तुम्ही मला सर्व गोष्टी सांगू शकता, तुम्ही माझ्यापासून हे सगळं काही का आणि कशामुळे लपवताय, हे बघा असं करू नका ना प्लीज, हे बघा ऐका तुम्ही माझं, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला आता गौरी म्हणत असते मनातच, काय करू, कसं सांगू मी ह्यांना, टाकू का सांगून, ह्या मला समजून घेतील का? मला तर असं वाटतंय की ह्यांना सगळं काही समजून सांगावं, पण नाही, मला राजनला भेटायचंय, काही जरी झालं तरी मला त्यांच्याशी बोलायचंय, असा मनामध्ये विचार करते. आणि त्यानंतर कसं भेटू, कशा पद्धतीने भेटू, असा सुद्धा ती विचार करत असते. तर प्रेक्षकांनो, आता कामिनी इकडे गौरीपर्यंत पुन्हा कशी पोहोचेल, आणि त्याचबरोबर आता कमळीच ही गौरीची मुलगी आहे, ह्या गोष्टीचा निवाडा, न्याय निवाडा कसा होईल हे पाहणं फारच इंटरेस्टिंग असतं. तर पाहत रहा कमळी. भेटूयात अशाच एका नवीन ट्विस्ट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.